ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आज बीडच्या गेवराई आणि शिरूर बाउंड्रीवरती शृंगरवाडीमध्ये सभा होती। मराठा आरक्षणासाठी ओबीसीतून जी.आर. काढला, जे की हैदराबाद गॅजेट, आणि त्याच्यानंतर ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतात। आज नक्कीच लक्ष्मण हाके गेवराईच्या शृंगारवाडीमधनं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माझ्यासोबत इथे ओबीसी बांधव आहेत। काय सांगाल, आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गेवराईमध्ये सभा होती। आज सिंदरवाडी फाट्यावर सभा आहे आणि मनोज जरांगे सांगतात की बा ओबीसीला धक्का लागला नाही। मी साठेवाडी गावचा रहिवासी आणि मी जातीने सुतार आहे आणि मी माझ्या गावात प्रत्येक वेळेस वार्ड क्रमांक 5 मध्ये माझं आरक्षण सुटत होतं। आज गाव पूर्ण गाव ओबीसी झालेला आहे आणि ही ओबीसी वर झालेली एक प्रकारची हत्याच आहे। माझं राजकीय अस्तित्व आज संपुष्टात आल्यामुळं मी आज मायक्रो ओबीसीला असल्या तरी रस्त्यावर उतरलो आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरकारला काय सांगलं तुमचं? मला देवेंद्र फडणवीसला सांगायचंय की बाबा हे माझ्यावर झालेला अत्याचार आहे। जो माझ्या गावातून मी कोळवा ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक लढलेला माणूस आहे। आज गावात पूर्ण गाव ओबीसीमय झालंय। आज माझी एक प्रकारच्या माझ्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे आणि इथून पुढे मला इलेक्शन लढता येणार नाही, कारण मी जरी उभा राहिलो तरी मला कोणी मतदान टाकणार नाही। त्याच्यामुळे मला फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे, जी मायक्रो ओबीसीला संधी भेटत होती, आज त्या संधीचं एक प्रकारची तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री असताना माझ्यावर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे। याच्यावर तुम्ही योग्य आणि ठोस निर्णय घेऊन जे बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत त्याच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करावी, ही माझी मागणी। बघताय आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गेवराईच्या शृंगारवाडीमध्ये दुई तालुक्याच्या बाउंड्रीवर सभा आहे। वारंवार लक्ष्मण हाकेंची सभा गेवराईमध्येच का ठेवली जाते? कारण बीड जिल्हा हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे, तुम्हाला माहित आहे। आणि या बीड जिल्ह्यातून कोणताही नेता ओबीसीची बाजू मांडू किंवा समाज हिताची बाजू मांडू तो मोठा झाल्याशिवाय राहत नाही। आणि लक्ष्मण हाके सर तर आमच्या महाराष्ट्रामध्ये ना जे ओबीसी आहेत, छोटे छोटे घटक आहेत, त्यांची बाजू ठामपणे मांडतात, संविधानात्मक मांडतात। म्हणून या ठिकाणी ज्या 1-2 वेळा त्यांच्यावर हल्ले झाले, बॅनर फाडण्यात आले, त्याच्यामुळे ही न भूतो न भविष्यती अशी आजची सभा आहे। 1-1.5 लाख लोक या सभेसाठी राहणार आहेत आणि त्यांचं स्वागतसाठी 5-6 JCB या ठिकाणी उभा आहेत। तुम्हाला असं म्हणणं आहे, वारंवार जे की गेवराईचे आमदार आहेत विजय पंडित यांना टार्गेट करण्यासाठी लक्ष्मण हाके गेवराईचा असा आरोप होतोय। काय संबंध आहे? त्यांना टार्गेट करायचा काय संबंध आहे? आमच्या ओबीसीचे जे न्याय हक्क आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे। कारण तुम्ही जर आमचं ओबीसीचं आरक्षणच काढून घेत असाल आणि पुन्हा जर म्हणत असाल की हाके साहेब टार्गेट करायचा काही संबंधच नाही। काय काय कशी सभा असणार? सभेतून काय इशारा देणार आहे? सभेतून एकच इशारा आम्ही देणार आहे, आमचे जे ओबीसी बांधव आहे यांचं जे राजकीय आरक्षण आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते धोक्यात आहे। उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत जे आमचे ओबीसीतले छोटे छोटे घटक लढणार होते, आता सरपंचांनी सांगितलं त्यांच्यावर मोठी गदा आलेली आहे। म्हणून या सभेद्वारे आम्ही शासनाला असा इशारा देणार आहे की लवकरात लवकर हा जो जी.आर. काढलेला आहे तो रद्द झाला पाहिजे। काय कसं बघताय, लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यामध्ये आलं की पहिल्यांदा गेवराईला येतात आणि विशेष पाहिलं तर दुसऱ्यांदा देखील सिंगरवाडीमध्ये असतात। नेमकी गेवराईत लक्ष्मण हाके काय येतात असा प्रश्न वारंवार सोशल माध्यमातून विचारला जातो का? तर गेवराई तालुक्यात येण्याचं कारण गेवराईमध्ये ओबीसी समाज बहुसंख्य आहे, ओबीसी, मायक्रो ओबीसी, आणि लोकांचं प्रेम आहे। जरांगेला जसं बीड जिल्हा दिसतोय त्या प्रकारे 100% ओबीसीला बीड जिल्हा दिसेल। बीड जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्ला होता आणि राहील, हेच मला याच्यातून सांगायचं। ओबीसी लक्ष्मणजी हाके साहेब बीड जिल्ह्यामध्ये गेवराईमध्ये काय येतात याचं उत्तर एक आहे, हा बीड जिल्हा ओबीसीचा बालेकिल्ला होता आणि बालेकिल्लाच राहील। म्हणूनच ते ओबीसीचा एक आपलं ओबीसीचं जे आरक्षण आहे आज ते धोक्यात आलेलं आहे। सरकार म्हणतं इकडे आम्ही काहीच केलं नाही, आम्ही ओबीसीला शाबूत ठेवलंय। मराठा इकडे कुणबी नदीच्या माध्यमातून सांगतात आम्ही 58 लाख पहिलेच घुसलो, आता तर पूर्णच घुसणार, तुम्हाला बाहेर ढकलणार। 100% ओबीसीच्या मनात जी भीती आहे ती भीती घालवण्यासाठी लक्ष्मणजी हाके साहेब हे बीड जिल्ह्यामध्ये येतात। मनोज जरांगे यांचं गाव हाकेच्या अंतरावरती आहे, शिरूर तालुका आहे।
वारंवार त्यांना टार्गेट करण्यासाठी किंवा विजय पंडित यांना टार्गेट करण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात असा देखील आरोप होतोय. कुणालाही टार्गेट करायचं नाही. मनोजी जरांगे इथून 3 किलोमीटर गाव आहे त्यांचं, माथुरी गाव. आम्ही एकाच सर्कलमध्ये, जिल्हा परिषद सर्कल. आम्हाला बिलकुल कुणालाही टार्गेट करायचा काही संबंध नाही. संविधानिक मार्गाने ते त्यांच्या पद्धतीने मागतात, आम्ही आमच्या संविधानिक मार्गाने आम्ही आमचा मेळावा घेतो. आम्ही कुणाला टार्गेट करायचा संबंध नाही. आज मनोज जरांगेने आज एवढे मोठे भुजबळ साहेब आहेत ओबीसीचे. भुजबळ साहेब किती खालच्या पातळीच्या शिव्या दिल्यात. देवेंद्र फडणवीसांना शिव्या दिल्या आहे माईवर, तरी देवेंद्र फडणवीस त्यांना काहीच बोलत नाही. ओबीसीने एक काय गेवराईतून शक्ती प्रदर्शन दाखवलं तर तिथं गुन्हे दाखल करतात हे लोक, लगेच नोटीस देतात. तुम्ही आज मराठ्यासमोर सरकार झुकलंय काय, मला हे म्हणायचं सरकारला. तुम्ही कुठल्या तरी एक विशिष्ट जातीसमोर झुकलेलं सरकार आहे आणि एकही मंत्री बोलायला तयार नाही ओबीसीच्या बाजूने. आम्ही फक्त जलमलोय, कुठलं मत द्यायचे ह्या लोकांना. इलेक्शन आलं आम्ही मत द्यायला, एवढ्या पुरतच आम्हाला अधिकार आहे का? आम्हाला बी संविधान, आम्हाला बी कुठेतरी आमचं अस्तित्व आहे ना. आम्हाला बी संविधानाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने आम्हाला बी बाजू मांडण्याचा आम्हाला अधिकार दिलाय. आम्हालाही या राज्यामध्ये, आम्ही या राज्यातच जन्मलो, आम्हाला बी त्या राज्यातला प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा, मेळावा घेण्याचा, सभा घेण्याचा. असं कुणाला वैयक्तिक आम्ही टार्गेट करत नाहीत. त्यांना वाटत असेल आम्ही टार्गेट करतोय. त्यांनी आज बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही माध्यमातून काटाही टोचला तर वैयक्तिक जातीवाद कोण करतंय हे अख्खा बीड जिल्हा बघतोय. पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे. आज इथं एका विशिष्ट समाजाने बीड जिल्ह्यावर असा एक हे चाललाय पायंडा की आम्ही करतो तेच, आम्ही बोलतो तेच. असं होणार नाही. हा बीड जिल्हा हा ओबीसीचा होता, ओबीसीचा राहील. कार्यक्रम हा, आजचा कार्यक्रम हा जवळजवळ 2 ते 3 लाख लोक येणार आहेत, म्हणजे आलेलेच आहेत इथं बी. आणि आजचा कार्यक्रम हा सर्वात चांगला कार्यक्रम होईल आणि शांततेत पार पडेल. कशी होणार आहे आजची सभा? सभेमधनं लक्ष्मण हाके सरकारला नेमकी काय इशारा देतील? कारण याच्या अगोदरच्या सभेमध्ये जे नवनाथ वाघमारे आहेत त्यांनी निजामांच्या अवलादी म्हणलं होतं मराठ्यांना. असंविधानिक भाषा तुम्हाला शोभते का? नाही, असंविधानिक भाषा सोबत नाही, परंतु समोरच्याला ज्या भाषेत बोललं जातं मग त्यामुळे ही भाषा वापरली जाते. समोरचे जर संविधानिक बोलले तर आमचे नवनाथ आबा असोत किंवा हाके साहेब असोत संविधानिक भाषा बोलतील. आणि यापुढे आता ओबीसीने असं ठरवलंय, खरं जर सांगायचं म्हणलं तर ही लढाईच मुळात आरक्षणाची नाही. जरांगे पाटलाची जी लढाई आहे का, ही आरक्षणाची लढाई नाही, ही जात वर्चस्वाची लढाई. जर समजा मराठा समाज गरीब झाला असेल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल झाला असेल, मराठा समाजाला जर खऱ्यानेच आरक्षणाची गरज असेल तर आज ओबीसी नेते पंकजाताई मुंडे असोत, आज ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब असोत, आज ओबीसी नेते आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब असोत, घ्या ना तुम्हाला शैक्षणिक आणि नोकरी विषयक आरक्षण. का नको म्हणताय तुम्ही शैक्षणिक आणि नोकरी विषयक आरक्षण? तुम्हाला पाहिजे राजकीय आरक्षण. आणि मग हे कुणब्याच्या नोंदी सापडणं, हैदराबाद गॅजेट लागू करणं, कुणब्याचे सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये घुसखोरी करणं, म्हणजे ही जात वर्चस्वाची लढाई लढणं. पण मात्र संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपण बघतो मनोज जरांगे देखील बीड जिल्ह्यात येत आहेत, लक्ष्मण हाके बीड जिल्ह्याकडे येत आहेत. नेमकं बीडच का बीड का निवडलं जात आहे? बीड हे एक असं आक्रमक जिल्हा आहे हा बीड जिल्हा. कोणती क्रांती घडायची झाली, काही इतिहास घडत झाला तर तो बीड जिल्ह्यातूनच घडतो. महाराष्ट्राचं सुद्धा राजकारण आलं तर म्हणलं ते बीड जिल्ह्यातून आलं. काय तुमचं काय म्हणणं आहे? ओबीसी समाज बांधव म्हणून काय तुम्हाला सांगण्याचं काय अपेक्षा माळी समाजामध्ये. आणि दरवेळेस आपलं ज्यावेळेस यांचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस प्रथम माळी समाजाचा टार्गेट केला जात होता. भुजबळ साहेब पहिले 2 महिने कुठलाही शब्द न बोलले, एक शब्द न बोलतो म्हणून आमच्या समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जातं. आणि आज बीड जिल्ह्यातली परिस्थिती अशी, तुम्ही जर म्हणता असताना ओबीसी समाज इतका जागृत आणि इतका रस्त्यावर का कशामुळे यायला या लोकांवर अन्याय झाला आतापर्यंत. विनाकारण लोकांना त्रास देणं, कुणाचं बाईकून कुणाच्या दारात जाणं, कुणाला उडबाशा करणं, एक महिना लोकांना त्रास दिला गेला. आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सभा होते ना, सभेच्या अगोदर या इथल्या नागरिकांनी, इथल्या ओबीसी बांधवांनी लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा आणि जी रद्द करावा अशी यांची मागणी आहे. साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.